प्रवाशांची लाईफलाईन असलेल्या लालपरीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने आज राजगुरुनगर आगारातून एकही गाडी बाहेर पडली नाही। एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज अचानक आंदोलनाच्या हत्यार उपसल्याने विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले। कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असल्याने वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली, तर चाकरमान्यांनाही याचा फटका बसला। राज्य सरकारने सन 2021 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी 54 दिवसांचा संप पुकारला होता। यावेळी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे। ऐन गणेशोत्सव काळात प्रलंबित मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे। आता कामात निघाला, गाड्या नाही तर काय म्हणजे काय काय कसं तुम्ही पोहोचणार कामात? गाड्यांना तर काय नेहमी शॉर्टेज होतं, प्रत्येक गाडी पूर्ण भरलेलीच असते, उभं राहायला पण जागा भेटत नाही। माझं अशी विनंती शासनाला नवीन गाड्यांची तरी कम्प्लीट करण्यात यावी, कारण ज्या गाड्या आहेत ऑलरेडी ते कधी नाही, परंतु आज एसटीचा संप आहे, आज गाड्या बंद आहेत। आता तुम्ही तर रोज कामाला रोज जाता येत आहे, परंतु आज बंद असल्यामुळे तुम्हाला वेळेवर पोहोचता येऊ शकणार नाही किंवा काय कसं काय सांगता येईल? ही तर नेहमीचीच अडचण आहे। आता संप आहे म्हटल्यावर आता काय जेवढा उशीर होईल त्याला विलाच नाही। आता जी गाडी भेटेल त्या गाडीने जाणार किंवा एखादी प्रायव्हेट बस ड्रायव्हर वगैरे तर प्रायव्हेट। आता समजा जर तुम्हाला गाडीच नाही मिळाली तर मग काय करणार? तुम्ही दांडी मारणार? नाही जाणार, उशीर झाला तरी जाणार। रोज जाऊन करता कुठं सर्व्हिसला आता आपण काय जॉब करतो? रोज पुण्याला जाते, रोज अपडाऊन करते। आज एस टीचा संप आहे, वाट बघतोय की एस टी येईल आणि जाईल। आय थिंक आज तर एस टीचा संप आहे, त्यामुळे इथे एस टी एकही मिळणार नाही। आता आपण कसं सामान्य जनताच भरडली जाते, काय बोलणार ना? शासन तर एस टीवाल्यांनी यापूर्वी 2 वर्षापूर्वी संप केला होता, परंतु एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन अद्याप मान्य करत नाही आणि कर्मचारी जर वारंवार संप करतात, तर आपण काय सांगाल? सरकारने पण ऐकले पाहिजेत त्यांच्या ॲक्च्युली सामान्य लोकांचे हे फरफडत होते ना याच्यामध्ये। एस टी नाही, मग त्यांची खोळंबा होते। आता इथे बघता तुम्ही किती लोक एस टीची वाट बघतात। सरकारने पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, मला असं वाटतं। तुम्ही रोज एस टीनेच प्रवास करताय की काय अन्य वाहनांचा? आज एस टी नाही म्हटल्यानंतर मग काय आज तुम्ही दांडी मारणार? नाही, आता बघू दुसरा काय ऑप्शन भेटतोय। आता वाटतं बघती एस टीची, पण आता बघू ऑटो वगैरे किंवा 6 सीटर असतात, ऑप्शन दुसरा बघतोय। थँक्यू। समितीचा कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही। एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत, आपण राजगुरुनगर आगाराचे कर्मचारी यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहेत। आपल्यासोबत आहेत मॅडम, आपल्या काय मागण्या आहेत? आपण जो संप पुकारला आहे त्याबाबत आपण काय सांगू शकता? सर्वप्रथम मीडियाच्या आभार की याच्याद्वारे आमचा आवाज परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाणे अपेक्षा। संयुक्त कृती समितीने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण धरणे आंदोलनाचा हा मार्ग स्वीकारला आहे। 7 ऑगस्टला आम्ही जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि परिवहन मंत्री पण आहेत त्यांना मीटिंगसाठी पत्र दिलं होतं, तर त्यांनी आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यावर मार्ग करण्यासाठी 20 ऑगस्टची तारीख दिली होती। परंतु त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे असेल किंवा काही त्यांच्या याच्यामुळे दौऱ्यांमुळे असेल ती मीटिंग होऊ शकली नाही। तर आम्हाला राज्य शासनाप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि तसंच 2016 ते 2020 आणि 20 ते 24 असं आमच्या महागाईची भत्त्याची थकबाकी राहिलेली आहे, तीही आम्हाला लवकरात लवकर शासनाने द्यावी हीच आमची विनंती आहे। आपण एस टी महामंडळाच्या महिला कर्मचारी म्हणून काम करता, तर आपल्या शासनाकडे महिला म्हणून काय मागण्या असणार आहेत आणि आपल्या काय अडचणी असणार आहेत की आपण त्या शासनाला सांगू इच्छिता?
मी माननीय परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांना सांगू इच्छिते की सर, मला वाटतं 2007-8 पासून महामंडळामध्ये महिला कर्मचारी म्हणजे कंडक्टर महिलाची भरती झालेली आहे आणि त्याही आपलं काम करत आहे. आता तुम्ही एक लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि तिला तुम्ही पाठबळ देऊन आर्थिकदृष्ट्या पाठबळ देऊन सक्षम करत आहात. तसंच आम्हीही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत. आमचेही काही आर्थिक प्रश्न आहेत. आम्हीही मुलं बाळ सोडून ड्युटीवरती येतो, तर आम्हालाही तुमची लाडकी बहीण व्हायला आवडेल. फक्त आमच्या तुम्ही समस्या सोडवावी एवढीच इच्छा आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो राज्यव्यापी संप पुकारला आहे, या संपाबाबत शासनाकडे आपल्या काय मागण्या आहेत आणि आपण शासनाला काय सूचित करू शकतो? खरं तर 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री यांनी कृती समिती बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत आमच्या कृती समितीने आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन करावं ही प्रमुख मागणी ठेवली होती. त्याच्यावर त्यांनी 8 दिवसात अहवाल सादर करून 2020 तारखेला त्यांनी आमची मिटिंग आयोजित केली होती. 20 तारखेच्या मिटिंगचं पत्र त्यांनी आम्हाला दिलं होतं कृती समितीला. आमची प्रमुख मागणी फक्त एकच होती की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वेतन करावं, हीच एक प्रमुख मागणी होती. आणि लोकांना अपेक्षा होती 20 तारखेला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब विरुद्ध ते चांगले निर्णय घेतील. कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आत्तापर्यंत खूप चांगल्या योजना या महाराष्ट्र शासनासाठी आणलेल्या आहेत आणि आमचे एस टी कर्मचारी त्यातला एक भाग आहे. आणि आम्हाला खूप आनंद झाला की 20 तारखेच्या इथं काहीतरी निर्णय होईल. आम्ही 20 तारखेला फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, परंतु अपेक्षा भंग झाला आणि मी त्यांना त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला वेळ देता आला नाही आणि मिटिंग झाली नाही. त्यामुळे आजचं हे धरणे आंदोलन चालू त्याचं एक प्रमुख कारण तेच आहे. कारण राज्यातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. तरीही आपल्यामार्फत मीडियामार्फत त्यांना आम्ही सुतवाचक करू इच्छितो की काही करा, तातडीची बैठक घ्या आणि आमची कृती समितीची बैठक होऊन आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं.